महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त बिरसा मुंडा नगर परतूर अल्लादपूर येथे उपस्थित माझे सहकारी ॲडव्होकेट सुरेशजी काळे, माझे अन्य सहकारी डॉक्टर सुधीरजी आंबेडकर, उमेशजी हिवाळे या कार्यक्रमाचे आयोजिका द्रौपदीताई व उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र आणि सहकारी. जसं की आता जे ॲडव्होकेट काळे साहेबांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील वंचित, दलित, दुबळे यांच्यासाठी अहोरात्र त्यांना एक आपल्या सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले आणि त्याचीच आज ही परिणिती आहे की आज आपण एक सामाजिक समरसता म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन असेल, या वेगवेगळ्या माध्यमातून आपण समाजातील शेवटच्या घटनांना आपण आज न्याय देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. आपल्या देशाचे पहिले न्यायमंत्री राहिलेले डॉक्टर आंबेडकरजी यांचा जन्म 14 एप्रिल 1891 महू येथे प्रदेशमध्ये त्यांचा जन्म झाला. सुरुवातीपासूनच त्यांना समाजातील अस्पृश्यता, भेदभाव याचा संघर्ष करत संघटित व्हा व संघर्ष करा याचा मूळ मंत्र त्यांनी समाजातील सर्व घटकांना दिला. 32हून जास्त डिग्रीचा जसा काळे साहेबांनी उल्लेख केला आणि आंबेडकर सरांनी पण आमची चर्चा चालू असताना त्यांनी त्यांच्या जे बालजीवनाबद्दलचा संघर्ष सांगितला. त्या माध्यमातून त्यांनी भारताचं शिक्षण घेतलं, परदेशात सुद्धा कोलंबिया विद्यापीठ, अमेरिका, त्यासोबतच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स तिथून अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी पदवी प्राप्त केली आणि भारताची राज्यघटना ज्यामध्ये दीन, दुबळे, वंचित सर्वांना न्याय मिळण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केला. असे हे आपले महामानव यांना भारत सरकारने 1990 मध्ये भारतरत्न पदवी देऊन त्यांचा गौरव केला आणि आज त्यांच्या सरकारच्या वतीने एक भव्य स्मारक बनवण्यात येत आहे. तर आपली खरी आदरांजली हीच असेल त्यांना अभिवादन जे आज आपण करण्यासाठी उपस्थित आहोत की त्यांनी जे एक सामाजिक समरसता, सर्व न्याय, सर्वांना समान न्याय, सर्वांना समानतेची भावना सर्वांमध्ये निर्माण व्हावी आणि आपल्या समाजातील सर्व घटक शेवटच्या माणसापर्यंत न्याय मिळावा, शिक्षण मिळावं, उत्तम आरोग्य मिळावं. आणि जसं काळे सरांनी सांगितलं, निश्चितच आपण येत्या काळामध्ये एखादं ओकेजन असेल किंवा नसेल सुद्धा तरी आपण त्या बालकांसाठी, महिलांसाठी एक आरोग्य तपासणी शिबिर, त्याच्यामध्ये रक्ताच्या तपासण्या, विविध योजनांची माहिती, आता सरांना कायद्याची माहिती आहे, आंबेडकर सरांचं पण त्वचारोगवर आणि अन्य आजारांवर चांगलं कार्य आहे. तसं एक आपण जनजागृतीचा कार्यक्रम आणि हे जे कार्यक्रम द्रौपदीताई घेतात नेहमी त्याचं एक सातत्य आपण कायम ठेवून सर्वांना कसं आपल्या जे काही सरकारच्या योजना असतील, बाकी काही गोष्टींचा कसा फायदा करून देता येईल आणि एक चांगले नागरिक म्हणून आपण कसं एका विकसित भारतामध्ये निर्माण करू याचा संकल्प घेऊ. आणि आज या कार्यक्रमाला आयोजकांनी बोलवलं, आम्हाला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नमस्कार.